नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 21 ऑगस्ट 2026. बघा शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 22, 23, 24 तारखेला राज्यात हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होणार आहे. काही ठिकाणी मात्र फक्त हलक्या स्वरूपाचा राहील. झाडांखाली कोरडच राहण्याची शक्यता सुद्धा यामध्ये आहे आणि बऱ्याच भागांना पेंडवणी स्वरूपाचा, मुळवणी स्वरूपाचा पिकांना जीवदान देणारा पाऊस हा 22, 23, 24 तारखेला होण्याची शक्यता राहणार आहे. आजच वातावरण हे चेंज होणार आहे. आज सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही राज्यात बऱ्याच ठिकाणी आहे. पावसाचा जोर हा जास्त कुठे असणार आहे बघा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामध्ये पुन्हा चंद्रपूर, वर्धा या भागांना मध्यम स्वरूपाचा राहील. यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या भागांना सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या 22 तारखेपासून तर 24 तारखेच्या दरम्यान आहे. 25, 26ला सुद्धा विदर्भाकडे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलका ते पेंडवणी स्वरूपाचा, मुळवणी स्वरूपाचा पावसाची शक्यता राहणार आहे. आजच संभाजीनगर जिल्ह्यात वातावरण हे चेंज होणार आहे, याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्या. जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागांना सुद्धा हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होईल. या भागांना मात्र बऱ्याच ठिकाणी झाडांखाली कोरडं राहण्याची शक्यता राहील. फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होईल आणि पेंडवणी स्वरूपाचा काही ठिकाणी या भागांना होण्याची शक्यता राहील. तर नाशिक, मालेगाव, निफाड ह्यो जो भाग आहे या भागांना आजच वातावरण चेंज होईल. आज सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील आणि 22, 23, 24 तारखेपर्यंत या भागांना हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होईल. इकडे जळगाव, शहादा, नंदुरबार, धुळे या भागांना सुद्धा हलका ते पेंडवणी स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे, याची सुद्धा इकडच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर, पुणे जिल्हा सुद्धा या भागांना सुद्धा हलका ते पेंडवणी स्वरूपाचाच पाऊस होण्याची शक्यता राहील. आणि कोकण किनारपट्टी जी आहे त्या भागांना मात्र मध्यम झडीसारख्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्या भागांना आहे, याची तिकडच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. एकंदरीत जर बघितलं तर राज्यात फक्त हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होईल. पूर्व विदर्भाकडे पावसाचा जोर जास्त राहील, कारण की एक लो प्रेशर जे आहे ते ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश मार्गे जाणार असल्यामुळे डायरेक्ट इफेक्ट जरी राज्यात होत नसला तरी अरबी समुद्राकडून येणारे ढग आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे ढग यांमुळे हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस हा राज्यात होण्याची शक्यता 22, 23, 24 तारखेला आहे. आजच तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.